नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा स्वतःशीच बोलतो की मी सिंदूर, तू हे नाते कधी स्वीकारणार आहेस याची मी वाटच पाहत आहे आणि तुझे मला माहिती नाही, परंतु मी तर तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये ईश्वरी ही अर्णववर ओरडून बोलते. घरामध्ये जे काही महाभारत घडत आहे त्याचे रचित तुम्ही आहात आणि तुमच्यामुळेच हे सर्व काही घडत आहे असे बोलून ईश्वरी पुढे बोलते की माझा आणखीनही तुमच्यावर विश्वास नाही आहे. आणि मात्र अर्णव देखील तिच्यावर रागाने बोलतो की विश्वास नाही तर गेट लॉस्ट आणि जा, तुला कुठे जायचे आहे तर आणि मिळो कुठे विश्वास मिळतोय तर जागा मिळते का ते बघ. आणि पाठीमागे वळून पाहते तर ईश्वरी तिथून गायब झालेली असते. अर्णव हा संपूर्ण घरामध्ये ईश्वरीचा शोध घेऊ लागतो आणि तो अंजलीच्या रूममध्ये जातो. त्यावेळेस अंजली ही आरशातून अर्णवला विचारते, काय रे अर्णव, तू इथे का आला आहेस आणि ईश्वरी कुठे आहे? आणि त्याच वेळेस अर्णव देखील अतिशय गोंधळून गेलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही नक्की अचानक कुठे गायब झाली हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.